Hello student, welcome to first year diploma applied mathematics lecture series. This is lecture number 3, unit number 5. शेवटचं unit चालू आहे आपला आणि शेवटचं लेक्चर न्यूमेरिकल इंटिग्रेशन सिम्पसन 3 by 8 रूल. तर विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी आपण लेक्चर नंबर 2 आणि 3 बघितलं. त्या लेक्चर नंबर 2 आणि 3 मध्ये लेक्चर नंबर 1 मध्ये बघितलं आपण लेक्चर नंबर 1 मध्ये ट्रॅपेझॉइडल रूल बघितला आणि लेक्चर नंबर 2 मध्ये बघितला सिम्पसन 1/3 रूल. परत एकदा ट्रॅपेझॉइडल रूल मी तुम्हाला सांगतो. एकदम सिंपल रूल आहे ट्रॅपेझॉइडल. व्हॉट इज ट्रॅपेझॉइडल रूल? a to b f of x dx equal to h divided to bracket y naught is first term, yn last term plus 2 into remaining term y1 y2 plus dash dash last is yn minus 1. This is the formula for trapezoidal. बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम सिंपल चॅप्टर आहे आणि फक्त 3 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. h चे तुम्हाला माहिती आहे, h जर काढायला सांगितलं तर v minus e डिवाइड r. ओके. नाउ नेक्स्ट रूल सिम्पसन 1/3 रूल. Simpson 1/3 rule. Now what is Simpson 1/3 rule? See very carefully. Again a to b integration of a to b f of x dx equal to 1/3 is h by 3. Again first and last term same, first and last term plus 4 into odd term y1 y3 y5 plus last is yn minus 1. This is the 4 into odd plus 2 into e1 y2 y4 y6 and last is yn minus 2. What is your e1? Okay, this we are already done in last 2 lecture. यावरची मार्क जायला नको, out of mark मिळायला पाहिजे. Now next we see the third formula, Simpson's 3/8 rule. Simpson's 3/8 rule. Simpson 3/8 rule. Now what is Simpson 3/8 rule? See very carefully. A to b f of x dx equal to 3/8 h, y naught yn same plus 3 into y1 y2 y4 y5 plus y7 plus dash dash plus yn minus 1 plus 2 into y3 y6 y9 plus dash dash plus yn minus 3. What's here? The first term and last term. 3 into y1 y2 y4 y5 y7 कोणत्या टर्म डिलीट झाली तुम्ही बघा. 3 6 9 म्हणजे 3 चा मल्टिपल ऑफ 3. म्हणजे this formula can be written as h divide 8 first last plus 3 into plus 2 into multiple of 6 sorry
693. पण 3 6 आहे ना, मल्टिपल ऑफ 3, मल्टिपल ऑफ 3. आणि इथे रिमेनिंग. ओके, फर्स्ट लास्ट 3 into 2 into मल्टिपल ऑफ 3. तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी असं पण करू शकता, 3h डिवाइड h फर्स्ट लास्ट. ओके, आणि प्लस 2 into मल्टिपल ऑफ 3 आणि इथे काय 3 into रिमेनिंग, जेवढं राहिलं तेवढं. असं लक्षात ठेवलं तर फर्स्ट लास्ट 2 into मल्टिपल ऑफ 3 आणि 3 into रिमेनिंग, जेवढ्या राहिले तेवढं. जाऊया प्रॉब्लेम सॉल्व करूया. एक्झाम्पल नंबर 1. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 4 x square dx with h equal to 1/2, म्हणजेच काय येणार आहे 0.5. करेक्ट. युजिंग sums 3/8 rule is sum 3/8. Let I equal to 0 to 4 x square dx. Okay, comparing with x with y dx. y equal to काय आला x square, a 0 आला, b 4 आला. ओके, h is given. h काय दिलेला आहे 0.5. काढायची गरज नाही. h दिला असेल तर काढायची गरज नाही. आता टेबल मध्ये काय असतो x आणि काय असतो y. y काय तुमचा x स्क्वेअर. x कशाने सुरुवात करायची 0 मध्ये 0.5 मिळालं 0.5. परत 0.5 मध्ये परत 0.5 मिळालं, काय येणार आहे 1. 1 मध्ये 0.5 मिळालं 1.5. ओके, 1.5 मध्ये 0.5 मिळालं काय येणार 2. 2 मध्ये 0.5 मिळवलं काय 2.5. 2.5 मध्ये 0.5 मिळालं 3. 3 मध्ये 3.5 आणि इथे काय येणार आहे 4. समजतंय? हा झाला तुमचा टेबल. शेवटची व्हॅल्यू 4 आहे का? 4 आणि पहिली 0. 0 मध्ये 0.5 मिळवला, परत 0.5 मध्ये 0.5 मिळवायचं. अशा पद्धतीने टेबल तयार करायचं आहे. आता x च्या व्हॅल्यू तुम्ही बघितलेल्या आहे. x च्या व्हॅल्यू बघा. x इक्वल टू काय 0, x इक्वल टू 0.5, x इक्वल टू 1, x इक्वल टू 1.5. ओके, y इक्वल टू काय x स्क्वेअर, बरोबर ना, म्हणजे 0 चा स्क्वेअर काय येणार आहे 0, जो y 0 आला. y इक्वल टू काय 0.5 चा स्क्वेअर करायचा आहे, तो 0.25. y इक्वल टू 1 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर काय आहे 1. y इक्वल टू 1.5 चा स्क्वेअर किती येणार आहे 1.5 चा स्क्वेअर 2.25. ओके, असेच पुढच्या व्हॅल्यू काढायचे. ठीक आहे, मी आता इथे येईल ना काढता पुढच्या, डायरेक्ट काढायची, इथे लिहिण्याची गरज नाही. 0, 0.25, 1,
2.25, 2 चा 4, 2.5 चा 6.25, इथे 9, 12.25 आणि 4 चा 16. स्क्वेअर घ्यायची सगळ्याची थोडी. ओके, बरोबर लिहिण्याची गरज नसते इथे. विद्यार्थी मित्रांनो, we can here see here is y0, y1, y2, y3, y4, y5, y6, y7 and y8. Correct? By Simpson's 3/8 rule. Okay. A to B f of x dx equal to 3/8 h y naught yn plus formula of 2 into बरोबर y3, 3 चे multiple 6, 9, so on. Plus 2 into remaining y1, y2, y3 झालाय, y4, y5 and so on. जमेल ना? मग आता आपल्याकडे काय आहे सांगा, y0, y1, y2, y3, y4, y5, y6, y7 आणि y8 एवढे आहे. ठीक आहे, आता म्हणजे सिम्पसन 130 into ही 0 to 4 x square dx equal to 3 by 8 h दिलाय वाटतं काय तो 0.5. ओके, आता फॉर्म्युला तयार करूया. फर्स्ट लास्ट y0 y8 plus 3 into 3 2 into multiple of 3 हा एक झाला 2 म्हणजे y3 आणि y6 3 into remaining काय मग आता y1 y2 y4 y5 आणि y7 हे झाले रिमेनिंग. आता व्हॅल्यू पुट करूया. हेन्स वी गेट 3/3 into 0.8 कॅल्सी टाका 3.3 into 0.5 कॅल्सी टाकतोय आपण 3 into 0.5 इक्वल टू आणि डिवाइड त्याला किती आहे 8 आहे ना, 8 म्हणजे 0.1875. ओके, y0 आणि y8 तर y0 तुमचा बघा 0 आणि y8 16, 0 plus 16 plus 2 into y3 y6 y3 आणि y6
y3 2.25, y6 9, 2.25, y6 and 9, plus remaining y1, y2, y3, y4, y1, y2, y4, y5, y7. ओके, व्हॅल्यू इथे करायचे आहे. काय y1 0.25, y2 1, y4 4, y5 6.25, y7 12.25, 12.25, and calcium टाका, we get answer. Okay, 0. तर क्या आन्सर येतं इक्वल टू 20.58. Hence we get integration 0 to 4 x square dx equal to 20.58. झालं फायनल. प्रॉब्लेम समजला. जाऊया पुढच्या प्रॉब्लेम कडे. पुढचा प्रॉब्लेम घेऊया. मला वाटतं मागच्या एका लेक्चरला मी प्रॉब्लेम दिला होता, तो पूर्ण केला असेल तुम्ही. सेम त्याचा प्रॉब्लेम फक्त फॉर्म्युला सिम्पसन 3/8 चा यूज करायचा. म्हणजे जर काही विद्यार्थ्यांना जर तो प्रॉब्लेम समजला नसेल तर आता तो प्रॉब्लेम तुम्हाला समजेल. ओके, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to pi/2 cos x dx. जो रूल सांगितला तो रूल यूज करायचा. n इक्वल टू एट. आता एच दिलेला आहे, एन दिलेला आहे. ओके, आणि तुम्हाला एच काढता येतोय. नसेल काढता येत तर बघा परत एकदा. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन 0 to pi/2 cos x, म्हणजे रूट एक्स होता, इथे cos x रूट मध्ये व्हॅल्यू काढायची होती. इथे फक्त cos x सिंपल y dx. ए तुमचा आहे 0, बी आहे pi/2 आणि y इक्वल टू काय तुमचा cos x आणि n दिलेला आहे का 8. फाइंड h. h इक्वल टू काय b मायनस a डिवाइड n. b किती तुमचा pi/2 मायनस b a0 डिवाइड n 8. म्हणजे मला वाटतं pi/16 सेम आले बघा. त्या प्रॉब्लेम मध्ये pi/16 आहे. फंक्शन फक्त वेगळे आहे. pi/16 0 टू काय pi/2. टेबल ड्रॉ करूया. टेबल मध्ये इथे x, इथे y इक्वल टू f ऑफ x, y इक्वल टू f ऑफ x म्हणजेच काय आहे जे फंक्शन दिलेले काय ते तुमचं cos x. ओके, आता x ची पहिली व्हॅल्यू घ्यायची आहे, ती कशावर घ्यायची रे? e आहे नाही 0 0. एक जी असते ती पहिली व्हॅल्यू असते ती देणार 0. 0 मध्ये pi/16 ऍड केलं तर काय येणार आहे pi/16. परत 2 pi/16, 3 pi/16,
4 pi by 16. 3 pi by 16. ओके, पुढे जायचं, ऍड करायचं पाय बाय 16 म्हणजे तुम्ही 5 पाय बाय 16 नंतर 6 पाय बाय 16 7 पाय बाय 16 8 पाय बाय 16 इथे थांबायचंय. 8 दुने 16 बरोबर, जितकं आलं पाय बाय 2 आलंय का. पहा पहिले 0 ने सुरुवात केलं, असं पण करू शकता तुम्ही. मग आता हा झाला आपला टेबल. मी इथे सोपी मेथड सांगितले मागच्या प्रॉब्लेम पेक्षा. काय करायचे ते काय करायचंय, पाय बाय 16 2 पाय बाय 16 3 पाय बाय 16 4 पाय बाय 16 5 पाय बाय 16 6 पाय बाय 7 पाय बाय 16 आणि 8 पाय बाय 16 पाय बाय 2. इथे आपला प्रॉब्लेम संपतो. हा झाला आपला टेबल. ओके, आता व्हॅल्यू कशा काढायच्या बघूया. y काय आहे, सॉरी x काय आहे 0 बरोबर. y cos 0 काय होणार आहे 1. ओके, x पाय बाय 16 y इक्वल टू cos पाय बाय 16. कॅल्सी रॅडियन मोड मध्ये न्यायचा आहे, रॅडियन मोड मध्ये कॅल्सी न्यायचा आहे आणि कॉस टाइप करायचंय ब्रॅकेट मध्ये पाय बाय 16 आणि याची व्हॅल्यू काढायची की येते 0.9808 रॅडियन मोड जो असतो कॅल्सीचा तो चेंज करायचा आहे. ओके, डिग्री रॅडियन सेम व्हॅल्यू काढायची आहे परत. x इक्वल टू काय तुमचा पाय बाय 2 पाय बाय काय 16 बरोबर ना. तर y इक्वल टू कॉस भाग दिला तरी चालेल, काय पाय बाय 8 येतं म्हणजे कॉस पाय 2 पाय बाय 16 टाका डायरेक्ट इथे. Hence we get y equal to 0.9239. सेम कंटिन्यू करायचे सगळ्या व्हॅल्यू साठी. तर आपल्या टेबल मध्ये मी व्हॅल्यू लिहितो त्या इथे चेक करा तुम्ही. ओके, पहिलं x इक्वल टू 0 पुट केला, वी गेट द व्हॅल्यू 1. पाय बाय 16 पुट केला 0.9808 0.9239 मनाने व्हॅल्यू पुट करत नाहीये. 0.8315 0.7071 0.5556 0.3827 0.1951 आणि शेवटी 0. समजले. अशा पद्धतीने व्हॅल्यू कशा काढायच्या ते तुम्हाला शिकवलेले. कॅल्सी मध्ये फक्त व्हॅल्यू जमेल. आता जाऊया फॉर्म्युला यूज करूया. y8 पर्यंत नंबर आहे आपले बरोबर ना. काय y8 कारण m काय तुमचा 8. तरी बघूया किती पर्यंत जात आहे. y नॉट y1 y2 y3 y4 y5 y6 y7 आलं का y8 म्हणजे m काय तुमचा 8. मग इथे y फॉर्म्युला
by Simpson 3/8 rule. The rule माहिती आहे तुम्हाला a to b f of x dx equal to 3/8 h first last, okay, plus 2 into y3 multiple of 3 6 y9 dash plus 3 into remaining y1 y2 y3 गेलाय y4 y5 आणि y7. मग आपल्याकडे काय आहे y0 y1 y2 y3 y4 y5 y6 y7 and y8 means we get equal to 3h. h आहे तुमचा h किती आलाय 5/16. y0 plus y8 first and last दिसतंय plus 2 into multiple of 3 3 6 दोनच येतील ना y3 y6. now remaining plus 3 into remaining म्हणजे y1 y2 y4 y5 आणि y7. ओके आता हे जे आहे कॅल्शियम टाकायचं 3 into 6 pi divide 16 इक्वल टू दाबायचंय आणि त्याला डिवाइड 8 करायचंय. ओके तिथे 0.07363. ओके आणि आता y0 काय y0 बघा y0 आहे 1 y8 आहे 0 प्लस 2 into y3 y3 इथे y6 आहे y3 y6 बघूया y3 0.8315 आणि 0.3827. y3 0.8315 plus y6 0.3827 plus 3 into y1 y1 y2 y1 0.9 y2 okay value y1 0.9808 y2 0.9239. Okay yes y1 y2 y1 is 0.9808 and y2 0.9239 plus y4 y5 y7 y4 0.7071 y5 0.5556 and y7 0.1959 value put करायचे आहे means we get y4 is 0.7071 okay y5 काय y5 0.5556 0.5556 आणि प्लस y7 लास्ट नंबर y7 0.1951 0.1951 ओके आणि हे डायरेक्ट कॅल्शियम टाका यू गेट आन्सर
0 इंटिग्रेशन 0 to pi by 2 cos x dx 0.9954 हे झालं तुमचं आन्सर. आणि जमेल. आणि मला वाटतं याचा तुम्ही जर रेफरन्स घेतला तर तुम्ही सिम्पसन 1/3 रूल मध्ये असाच एक प्रॉब्लेम दिलाय. ओके, तो सॉल्व्ह करू शकता. फक्त तिथे रूट हे लक्षात घ्या. म्हणजे व्हॅल्यू पुट करताना काय करायचे तिथे. ओके, y इक्वल टू रूट कॉस आहे बरोबर ना. तर मग इथे y इक्वल टू रूट कॉस 0 कॅल्सी मध्ये रूट टाकून y इक्वल टू कॉस पाय बाय 16 दुसरी व्हॅल्यू बरोबर ना. x पाय बाय 16 असेल तर इथे x इक्वल टू काय 0 असं कंटिन्यू करत जायचं. रूट टाकायचं कॅल्सी मध्ये. कॅल्सी रॅडियन मोड न्यायामध्ये न्यायला विसरायचं नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला सिलेबस इथे संपलेला आहे. शेवटचा चॅप्टर होता न्यूमेरिकल इंटिग्रेशन आणि एकदम सोपा चॅप्टर आहे. यामध्ये जर काय अडचण आली तर यू कॅन कॉल मी, व्हॉट्सअप मी. ओके, असेच प्रॉब्लेम तुम्हाला विचारला, कोणताही प्रॉब्लेम विचारला तरी फक्त तुमचा फॉर्म्युला पार्ट पाहिजे आणि मेथड तुम्हाला कळालेली आहे. मेथड जर कळाला असेल तर कोणताही यावरचा कोणताही प्रॉब्लेम आला तर फक्त 3 फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे आणि एक चौथा असे फॉर्म्युले जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला या चॅप्टर मध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. समजतंय? जमेल ना. आणि कॅल्सी सगळ्यात महत्वाचं, जर कॅल्सी घेतला नसेल तर कॅल्सी घ्या. परत एकदा दाखवतो तुम्हाला कॅल्सी कोणता घ्यायचा आहे. काही विद्यार्थ्यांनी कॅल्सी घेतला नसेल कारण हा जो कॅल्सी आहे हा थर्ड इयरला सुद्धा तुम्हाला उपयोगी होणार. थर्ड इयर अजून 2 वर्ष तुम्हाला हा कॅल्सी ओके एफएक्स ऍट टू एमएस आप कॅल्सी घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम येणार नाही. जमेल? ठीक आहे. इथे हा चॅप्टर संपला. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन. बाय.